नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। एकंदरीतच नाशिक जिल्ह्यातील खासदार भगरे यांनी एकंदरीत कांदा नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून या ठिकाणी थेट बाजारातून कांदा खरेदी करावे असल्याचं या ठिकाणी महत्त्वाचं मागणी केली आहे। काय त्या संदर्भातील मोठी अपडेट संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवर नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करतो आहे। करू शकता नाफेड आणि एनसीएफने थेट बाजारातूनच कांदा खरेदी करावी, खासदार भगरे यांची मागणी। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या वतीने भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। मात्र नाफेड व एनसीएफच्या कांदा खरेदीत गोंधळ तसेच भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केला आहे। त्यांनी गुरुवारी लासलगाव येथील नाफेड आणि उभारलेल्या कांदा जाळीची पाहणी केली। शेतकऱ्यांना रास्त दर मिळवून द्यायचा असेल तर बाजार समितीच्या आवारातून बोली लावून कांदा खरेदी करावी अशी मागणी भगरे यांनी केली आहे। मागील काही वर्षात कांदा खरेदीत अनेक गैरव्यवहार समोर आले आहेत। याबाबत अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून आता कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वीच खासदार भगरे यांनी लासलगाव दौऱ्यावर असताना नाफेडच्या कांदा साठवणूक व्यवस्थेची पाहणी केली। यावेळी म्हणाले की नाफेडकडे स्वतःची कांदा साठवणूक व्यवस्था असतानाही गेल्या काही वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघामार्फत कांदा खरेदी केली जात आहे। मात्र ही खरेदी स्पर्धात्मक तर नाही, शिवाय खरेदीत शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळत नाही। नाफेड व एनसीएफ या दोन्ही संस्थांनी बाजार समित्यामध्ये लिलावात उतरून व्यापाऱ्यांप्रमाणे खरेदीसाठी बोली लावावी, तरच कष्ट करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो। त्याचा यावेळी खरेदी शेतकऱ्यांसाठी फायदाही ठरेल। धन्यवाद। आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ताजे आणि महत्त्वाचे अपडेट त्यांनाही कळेल। धन्यवाद। भेटूया पुढे, तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। सबस्क्राईब करा। धन्यवाद।